प्रश्न 6 आहे, बेरीज करा. तर त्या बेरीज करामध्ये पहिलं उदाहरण आहे ते लिहून घेऊया. या दोन्हींची बेरीज करायची आहे. म्हणजे 7x चा चौथा घात वजा 2x चा तिसरा घात अधिक x अधिक 10 हा पहिला कंस अधिक दुसरा कंस आहे 3x चा चौथा घात अधिक 15x घन अधिक 9x वर्ग वजा 8x अधिक 2. तर ह्या दोन्हींची काय करायची? बेरीज करायची. तर बेरीज असेल तर पुढच्या कंसाचे चिन्ह बदलत नाही. पण तेच जर वजाबाकी असेल तर चिन्ह बदलतात. त्यामध्ये ते पुढच्या वेळी बघूया आपण प्रश्न क्रमांक 7 मध्ये वजाबाकी करायची आहे त्यावेळी. पुढची चिन्ह काय होणार? बदलणार. मग आता त्यासाठी काय करणार आपण? म्हणजे पुढची चिन्ह काही बदलत नाही. त्यामुळे डायरेक्ट आपण काय करूया? एकसारखी पदं एकत्र करूया. म्हणजे 7x चा चौथा घात अधिक 3x चा चौथा घात हे पद एकत्र केलं. त्याच्यानंतर इथे आहे वजा 2x चिन्हासहित घ्या. वजा 2x घन आणि इथे किती आहे? अधिक 15x घन. परत इथे अधिक x आहे. आणि इकडे तसं कोण आहे? हे बघा इथे 2x चा घन. आणि इकडे जर आपण बघितलं तर 15x चा घन हे केलं एकत्र. इथे अधिक x आहे, पण त्याच्या आधी जर इथे बघितलं हा एक x वर्गचं पद आहे, तर ते पहिला लिहूया. हे पद म्हणजे कुठलं? 9x वर्ग. पण इकडे x वर्गाचं पद नाहीये. ओके. उतरत्या क्रमाने घेऊया आपण. मग आता इथं x घन आहे, तसं इथं कोण आहे? वजा सॉरी अधिक x आहे, तसं इथं वजा 8x आहे. म्हणजे x ची पदं एकत्र करूया. अधिक x आणि वजा 8x आणि शेवटी संख्या 10 आणि हे 2 अधिक 10 आणि अधिक 2 अधिक 10 आणि अधिक 2. आता एकसारखी जी पदं आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी चिन्ह भिन्न किंवा अ, समान यानुसार त्यांची बेरीज करायची. आता 7 आणि 3 दोघांचे चिन्ह समान आहेत. बेरीज करा. 7 आणि 3 किती येणार? 10x चा चौथा घात येणार. इथे बघा x घन याचं चिन्ह वजा आहे, याचं अधिक आहे. चिन्ह भिन्न असल्यास काय करणार आपण? वजाबाकी म्हणजे 15 मधून 2 गेले किती उरणार? 13 x घन आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय येणार? अधिक. x वर्गचं एकच पद आहे दोन्हीकडे मिळून. त्यामुळे ते आहे तसं ठेवूया. अधिक 9x वर्ग. आता इथे x चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे इथं. काही नसेल तर 1 घ्यायचा आणि इथं 8 आहे. तर चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी 8 मधून 1 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. वजा 7x आणि 10 आणि 2 किती येणार आहे? 12 येणार. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करणार? 10x चा चौथा घात अधिक 13x घन हे त्याचं उत्तर येणार. 10x चा चौथा घात अधिक 13x घन अधिक 9x वर्ग वजा 7x अधिक 12 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके. 3p चा घन q अधिक 2p वर्ग q अधिक 7 आणि यांची बेरीज करायची. तर पहिलं पद आहे त्याचं पहिली बहुपदी लिहून घेऊया. 3p घन q अधिक 2p वर्ग q अधिक 7 हा पहिला कंस आणि दुसरं अधिक लिहायचं मध्ये आणि 2p वर्ग q अधिक 4pq 4pq वजा इथे बघा वजा 2p घन q. तर ही पदं लिहिल्यानंतर आता बेरीज करत असताना जर बेरीज असेल तर कुठलीही चिन्ह बदलत नाही. त्यामुळे एकसारखी पदं आपण एकत्र करूया. म्हणजे बघा इथे अधिक 3p घन इथं वजा 2p घन q. p घन q असं आहे ते. तर 3p घन q आणि इकडं वजा 2p घन q. त्यानंतर 2p वर्ग q आहे इथे. इथे काय अधिक 2p वर्ग q इथला आणि इथे काय इथं पण तोच आहे तसंच आहे 2p वर्ग हे जे p वर्ग q आहे संख्या काही असू देत. पण जे चल आहेत ती एकसारखी पाहिजे. p वर्ग q p वर्ग q. त्याच्यानंतर 4pq चं एकच पद आहे. त्यामुळे एकच लिहूया इथं 4p. इकडं नाही आहे 4pq सारखं pq चं. आणि संख्या इथे एकच आहे. त्यामुळे इथे अधिक 7 लिहूया. आता जी एकसारखी पद आहेत त्यांचा दोघं असतील तर दोघांचा ग्रुप, एकटा असेल तर एकटा. म्हणजे दोघं आहेत त्यांची बेरीज करायची. 3 आणि वजा 2 चिन्ह भिन्न वजाबाकी म्हणजे 1 p घन q येणार. 3 वजा 2 किती येणार? 1. इथं दोघांची चिन्ह समान आहेत. 2 आणि 2 किती येणार? 4p वर्ग q. इथे 4pq एकच पद आहे. त्यामुळे 4pq आणि अधिक 7. तर त्याचं उत्तर थोडक्यात काय येणार? 1 असं लिहायची काही गरज नाही सहगुणक. फक्त लिहा p घन q. कारण 1 x असं जरी म्हटलं तरी फक्त xच असतो. त्यामुळे हे असंच लिहायचं. p घन q अधिक 4p वर्ग q अधिक 4pq अधिक 7 हे त्याचं काय असणार आहे? अचूक उत्तर. तर अशा प्रकारे जे पद आहे ते काय करायचं तिथे त्यांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर शोधायचं. आता पुढचा प्रश्न बघूया आपण.
आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. वजाबाकी करा. 2 ज्या बहुपदी आहेत, त्यांची वजाबाकी करायची आहे. आता याच्यामध्ये पहिली जी बहुपदी दिलेली आहे ती आहे 5x वर्ग वजा 2y अधिक 9. यांची वजाबाकी करायची आहे. वजा दुसरी बहुपदी किती आहे? 3x वर्ग अधिक 5y वजा 7. पहिल्या बहुपदीतून दुसरी वजा करायची. आता वजाबाकी करत असताना पहिला कंस आहे तसा ठेवायचा. 5x वर्ग वजा 2y अधिक 9. पहिल्या कंसामध्ये काही बदल होणार नाही. पण दुसऱ्यामध्ये मात्र इथं वजा चिन्ह आहे. आता बघा, याचं पहिल्याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे. हे अधिक आहे, हे वजा आहे. तर बाहेरच्या वजा चिन्हामुळं यातले आतले सगळ्यांची चिन्ह बदलणार. म्हणजे हे अधिकचं काय होणार? वजा 3x वर्ग. परत हा अधिक 5y चा काय होणार? वजा 5y. आणि शेवटी हा जो वजा 7 आहे तो काय होणार? अधिक 7. मग आता चिन्ह समान किंवा भिन्न यानुसार बेरीज किंवा वजाबाकी करायची. आधी एकसारखी जी पदं आहेत ती एकत्र करूयात. 7x वर्ग वजा 3x वर्ग. तर ही एकसारखी पदे एकत्र केली कारण त्यांचा घातांक समान आहे. परत x वर्ग x वर्ग. त्यानंतर वजा 2y आणि वजा 5y. तर ही पदं एकत्र केलीत आपण आणि शेवटी संख्या अधिक 9 आणि अधिक 7 त्यांच्या चिन्हासहित घ्या. अधिक 9 आणि अधिक 7 जसं की वजा 2 आणि वजा 5 असं घेतलंय आपण. त्यांच्या चिन्हानुसार घ्यायचं. आता ह्या दोघांची परत इथे आणि इथे. आता इथे 5चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक, याचं वजा. चिन्ह भिन्न असल्यास काय करणार? वजाबाकी. म्हणजे 5 मधून जर 3 वजा केले तर किती उरणार? 2x वर्ग. आता इथंही वजा चिन्ह, इथंही वजा. चिन्ह जर समान असतील तर बेरीज म्हणजे 2 आणि 5 किती येणार? 7 येणार. अधिक सॉरी बेरीज करा. 2 आणि 5 7 आणि दोघांचं चिन्ह मात्र काय द्या? वजा द्या. म्हणजे वजा 7y. आता इथं पण चिन्ह समान आहेत. कुठला आहे? अधिक. तर ते अधिक चिन्ह द्या. 9 आणि 7 16. म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर काय आलं? 2x वर्ग वजा 7y अधिक 16. हे त्याचं अचूक उत्तर आलं. आता त्याच्यातलं दुसरं उदाहरण बघूया. 2x वर्ग अधिक 3x अधिक 5. ही पहिली बहुपदी जी आहे ती लिहूया. 2x वर्ग अधिक 3x अधिक 5. त्याच्यातून ही दुसरी वजा करायची आहे म्हणजे x वर्ग वजा 2x. कंस टाका त्याला कारण वजाबाकी आहे, अधिक 3. जसं पहिल्या उदाहरणात सांगितलं चिन्ह बदलते. त्यामुळे ते कंस टाका दुसऱ्या ह्याला तरी. आता पहिली बहुपदी ती आहे तशी लिहायची म्हणजे 2x वर्ग अधिक 3x अधिक 5. आता इथनं पुढे दुसऱ्या कंसातली चिन्ह मात्र काय होणार? बदलणार. इथं एक्स वर्गाचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे. तर ते बदलून काय होणार? वजा एक्स वर्ग. हा वजा आणि इथला वजा. वजा वजा काय होणार? अधिक 2x. आणि हे सुद्धा चिन्ह बदलणार. अधिक वजा आणि अधिक काय होणार? तर वजा होणार. त्यामुळे वजा 3. चिन्ह बदलणार. आता परत एकसारखी जी पदं आहेत ती एकत्र करा. म्हणजे 2x वर्ग वजा एक्स वर्ग हे पद एकत्र केलं. त्यानंतर एक्सचं पद अधिक 3x. आणि हा किती आहे? अधिक 2x. तर हे पद एकत्र केलं. अधिक 5 संख्या. अधिक 5 आणि वजा 3. तर आता याची, याची आणि याची काय करायचे आपण? तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी. आता इथे चिन्ह भिन्न आहे. तर वजाबाकी करा. कारण याचं काही नाही म्हणजे अधिक, याचं वजा. इथं काही नाही म्हणजे सहगुणक 1 घ्यायचा. म्हणजे 2 मधून 1 गेले तर किती उरणार? 1 एक्स वर्ग. परत इथं चिन्ह समान आहेत. बेरीज करा. 3 आणि 2 किती येणार? 5x. इथं चिन्ह एक अधिक आहे, एक वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी. म्हणजे 5 मधून 3 गेले किती उरणार? 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. मग आता 1 एक्स वर्ग म्हणजेच काय? नुसतं एक्स वर्ग तुम्ही लिहू शकता. त्यामुळे इथं शेवटी उत्तर काय येणार? एक्स वर्ग अधिक 5x अधिक 2 हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. दुसऱ्याच. तर आता प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे खालील गुणाकार करा. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे m घन वजा 2m अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे m चा चौथा घात वजा 2m वर्ग अधिक 3m अधिक 2. तर हे उदाहरण काय करायचं? आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा m घन आहे तसा घ्यायचा आणि त्याला पुढच्या कंसाने गुणायचं. मग पुढचा कंस काय आहे? तर m चा चौथा घात वजा 2m वर्ग यानं गुणायचं. मध्ये गुणिले चिन्ह द्या. वजा 2m वर्ग अधिक 3m आणि शेवटचं किती आहे? अधिक 2. आता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा घ्यायचं वजा 2m आणि परत त्याला पुढच्या कंसाने गुणायचं म्हणजे वजा 2m गुणिले पुढचा कंस काय आहे? आहे तो लिहून काढा. m चा चौथा घात वजा 2m वर्ग अधिक 3m अधिक 2 आणि शेवटची संख्या किती आहे? इथं अधिक 3. तर त्या अधिक 3 ने काय करायचं? पुढच्या याला गुणायचं म्हणजे m चा चौथा घात वजा 2m वर्ग अधिक 3m अधिक 2. म्हणजे थोडक्यात काय?
दोन कंसांचा गुणाकार करताना पहिल्या कंसातलं पहिलं पद घ्यायचं, त्याला पूर्ण पुढच्या कंसाने गुणायचं. दुसरं पद घ्यायचं, त्याला पूर्ण पुढच्या कंसाने गुणायचं. तिसरं पद घ्यायचं, त्याला पूर्ण पुढच्या कंसाने. असे सगळ्या स्टेप लिहायच्या. आता बघा यम घन गुणिले काय करणार आहे आपण, यमचा ते लिहूया आपण, यम घन गुणिले यमचा चौथा घात. मधी चिन्ह काय आहे, वजा. वजा यम घन गुणिले काय करायचे, 2m वर्ग, म्हणजे यानं याला गुणायचं. परत इथं पुढचं चिन्ह काय आहे, अधिक. तर यम घनानं कितीला गुणायचं, 3m वर्ग. 3m म्हणजे यम घन गुणिले हे पुढचं किती आहे, 3m. आणि याच यम घनानं कितीला गुणायचं, 2 या संख्येला. अधिक 2 गुणिले एम घन किंवा यम घन गुणिले 2. तर हा पहिला झाला गुणाकार. आता दुसरा गुणाकार करताना ह्या वजा 2m ने आत गुणायचं. तर वजा 2m ने आत गुणल्यावर किती येणार, वजा 2m गुणिले यमचा चौथा घात. म्हणजे थोडक्यात हे जे बाहेरचा गुणाकार आहे त्यानं त्यातल्या चारही पदाला गुणायचं. तसं इथं वजा 2m गुणिले यमचा चौथा घात. आता इथलं चिन्ह वजा आहे आणि कंसातलं चिन्ह पण वजा आहे. तर दोन्ही वजा वजा काय होणार, अधिक. आणि मग वजा वजा अधिक 2m गुणिले 2mचा दुसरा घात. चिन्ह पहिला क्लिअर करायचंय, वजा वजा अधिक होणार. आणि त्याच्यानंतर हा वजा आणि पुढचा अधिक आहे इथे. वजा आणि अधिक इथलं 3m याला गुणून झालं आपलं. आता परत याला गुणायचं. तर इथलं चिन्ह काय आहे, अधिक आणि हे वजा. तर वजा येणार 2m गुणिले 3m. आणि शेवटचं वजा 2 हे वजा आहेत इथले आणि शेवटचे हे अधिक आहेत. यानं गुणायचं आहे शेवटच्या याला. तो वजा आणि अधिक काय येणार, वजा आणि 2m ही जी संख्या आहे त्याला 2 ने गुणायचं. वजा चिन्ह काय आलं, हे वजा आणि अधिक वजा. म्हणजे दुसऱ्याचा गुणाकार झाला. थोडी जास्त पदं येतील, पण व्यवस्थित करण्यासाठी एक एक गुणाकार व्यवस्थित करूया. 3 गुणिले काय करायचे, एमचा चौथा घात. परत 3 गुणिले बघा हे अधिक आणि वजा, त्यामुळे वजा येणार 3 गुणिले 2 काय आहे, अधिक आणि वजा वजा लिहिलं, चिन्ह आधी लिहिलं. 3 गुणिले 2m वर्ग. परत 3 गुणिले हे किती येणार, पुढच्या याला गुणायचं 3m. आता मध्ये अधिक आहे ते अधिक लिहिल्या. 3 ने कितीला गुणायचं, 3m ला. ते गुणल्यानंतर शेवटचं 3 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2 म्हणजे प्रत्येक पदानं आतल्या 4 पदाला गुणलं. हे 4 गुणाकार, हे 4, हे 4 म्हणजे 12 आले असे. त्यामुळे आपण एकाखाली एक स्टेप लिहिले. मग आता इथे करूया आपण. पहिला हा गुणाकार, पाया समाना यम, घातांकांची बेरीज करा. 3 आणि 4 किती येणार, 7. म्हणजे यमचा कितवा घात येणार, 7वा घात. आता इथे संख्या फक्त 2 आहे, तर ती 2 सुरुवातीला लिहा. हा तिसरा घात ह्या दोघांच्या बाबतीत. हा तिसरा घात आणि दुसरा घात, तर कितवा येणार तो, 5वा घात येणार. 3 आणि 2 किती येणार, 5वा घात येणार. अधिक लिहा. इथे फक्त संख्या 3 आहे, ती सुरुवातीला लिहा. आणि इथं तिसरा घात आहे. या यमला काही घात दिसत नाही, म्हणजे किती घ्यायचा तो, 1. मग 3 आणि 1 किती येणार, 4. म्हणजे 3m चा चौथा घात. आता इथे 2m चा तिसरा घात, तर त्यामुळे तसंच लिहायचं, अधिक 2 गुणिले यमचा तिसरा घात, म्हणजे आहे तसं लिहा, 2 गुणिले यमचा तिसरा घात. आता इथे वजा चिन्ह आहे, वजा 2 आहे ते लिहूया. इथे काही नाही, म्हणजे यमचा पहिला घात. 1 आणि 4 किती येणार, 5. म्हणजे यमचा 5वा घात. परत अधिक इथे हे ही स्टेप आपण इथं करतो. इथे काही नाही, म्हणजे घातांक कितवा येणार, पहिला. त्याच्या आधी हे तिथं संख्या 2 आहे, ही 2 आहे. तर यांचा गुणाकार करताना हे केला आपण गुणाकार, हाही केला. 2 आणि 1 किती येणार, 3. आणि 2 गुणिले 2 किती येणार, 4. 1 आणि 2 3. म्हणजे यमचा कितवा घात, तिसरा घात. घातांकांची बेरीज आणि संख्यांचा गुणाकार करायचा. आता इथे हा गुणाकार, इथे वजा आहे तर वजाच लिहूया. आता इथे खाली लिहितो मी, 2 गुणिले 3 किती येणार, 6. इथं घातांक 1 आहे, 1 आहे. तर घातांकांची बेरीज 1 अधिक 1 किती येणार, 2 येणार. परत इथे 2m आधी 2 गुणिले 2 करा. 2 आणि 2 किती, म्हणजे 2 गुणिले 2 किती येणार, 4. आणि त्याला काय जोडायचे, यम, कारण यम एकच आहे त्याच्यात. आता इथे 3 गुणिले यमचा चौथा घात. इथे करत असताना 3 गुणिले यमचा चौथा घात, इथे अधिक आहे, त्यामुळे हे अधिक चिन्ह इथे घ्यायला पाहिजे. इथं अधिक लिहा, या स्टेपमध्ये अधिक. तर अधिक 3 यमचा चौथा घात. परत इथं संख्येनं गुणायचं, यांचा गुणाकार हा केला आता आपण. 3 गुणिले 2 किती येणार, 6. सॉरी वजा आहे ते, त्यामुळे वजा घ्या इथं. 3 दुणे 6 एमचा वर्ग. परत हा एक गुणाकार, मध्ये अधिक आहे ते अधिक घ्या, इथं अधिक आहे. 3 त्रिक
9m आणि 3 गुणिले 2 किती येणार? 6 येणार. ओके. आता ते झाल्यानंतर हे सगळा गुणाकार करून झाला. आता इथे बघा यमचा 7वा घात सारखं आणखीन कुठलं पद आहे का याच्यात? तर नाहीये. त्यामुळे किती लिहिणार? आहे तसं यमचा 7वा घात. त्याच्यानंतर 5वा घात असणारे कुठले आहेत बघा. इथे एक आहे. याला अंडरलाईन करतो मी. इथे एक आहे 5वा घात. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही नाहीये 5वा घात. मग आता याचंही चिन्ह वजा आहे, याचंही चिन्ह वजा आहे. आता आपण डायरेक्ट करूया. दोघांचं चिन्ह वजा. समान आहे, तर बेरीज करायची. तर चिन्ह समान आहेत म्हणून बेरीज करायची. म्हणजे 2 आणि 2 किती येणार? 4 आणि दोघांचं चिन्ह वजा आहे. म्हणजे 2 यमचा 5वा घात. बेरीज करा. हं, काय करा त्याच्यामध्ये पहिल्यांदा बेरीज करा आणि वरचे 2 आणि 2 4 यमचा 5वा घात. आता चौथा घात असणारे कुठली उदाहरण आहेत बघा. इथे एक आहे. 3 यमचा चौथा घात एक आहे आणि 3 यमचा चौथा घात आहे. आणखी त्याच्या व्यतिरिक्त कुठे नाहीये. दोघांची चिन्ह अधिक आहे. समान चिन्ह अधिक. त्यामुळे बेरीज करा. 3 आणि 3 किती येणार? 6 यमचा चौथा घात येणार. आता घन असणार आहे बघा. इथे एक घन आहे. आणि इथे एक घन आहे. तर 2 घन असणारे 2च आहेत. तर 2 आणि 4 तर इथं चिन्ह बघितलं तर हे अधिक आहे. इथं काय आहे? अधिक आहे. 2 यमचा घन. अधिक आहे आणि हे 4 तर किती येणार? अधिक 6 एमचा घन. 2 आणि 4 किती येणार? 6. चिन्ह समान बेरीज. आता इथे 5वा घात पण आपण बघितला मगाच्या याच्याबरोबर. आता वर्ग असणारं पद बघा. इथे आहे -6m वर्ग आणि -6m वर्ग. हं. तर याचंही चिन्ह वजा आहे इथे. हं. हा आणि याचंही चिन्ह वजा आहे. चिन्ह समान एकसारख्या असणाऱ्या पदांची बेरीज. 6 आणि 6 12 येणार. दोघांचं चिन्ह समान आहे म्हणजे वजा 12m वर्ग. आता कोण राहिलं? वजा 4m एक राहिला आणि अधिक 9m एक राहिलं. बघा वजा 4m आणि अधिक 9m. तर याचं चिन्ह अधिक वजा. चिन्ह भिन्न असल्यास वजाबाकी म्हणजे 9 मधून 4 गेले किती राहणार? 5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार? अधिक. अधिक 5m. तर संख्या फक्त किती राहिले? अधिक 6. म्हणजे हे तुमचं त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. यमचा 7वा घात वजा 4m वर्ग सॉरी 4mचा 5वा घात अधिक 6mचा तिसरा घात चौथा घात 6mचा तिसरा घात आला वजा 12mचा वर्ग अधिक 5m अधिक 6. त्याची कोटी सर्वात मोठा घातांक किती आहे? 7. जर विचारली असेल तर कोटी पण लिहा. ओके. फक्त गुणाकार करायचा तरी पण कोटी माहिती असावी तुम्हाला. किती आहे त्याची? 7. तर आता उदाहरण क्रमांक 2 बघूया त्याच्यातला गुणाकार करा मधला. 5m घन पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये m वर्ग वजा m अधिक 3 यांचा गुणाकार करायचा. पहिल्यांदा उदाहरण आहे तसं लिहून घेऊया. 5m घन हे पहिलं लिहिलं वजा 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये m वर्ग वजा m अधिक 3 बरोबर. आता याच्यातली ही पहिली संख्या घ्यायची म्हणजे कुठली? 5m घन आणि त्याला पुढच्या कंसाने गुणायचं म्हणजे पुढचा कंस कुठला आहे? m वर्ग वजा m आणि अधिक 3. तर याला गुणलं. त्याच्यानंतर हे दुसरं पद घ्यायचं वजा 2 आणि त्या वजा 2 ने पुढच्या याला गुणायचं म्हणजे m वर्ग वजा m अधिक 3. तर हे झाल्यानंतर त्याच्या पुढचं सोडवत असताना आता ह्या 5m वर्गने प्रत्येक आतल्या पदाला गुणायचं m घनने म्हणजे 5m घन गुणिले m वर्ग. परत मधलं चिन्ह हे वजा आहे तर हे वजाच घ्या. त्याने कशाला गुणायचं? 5m घन गुणिले m. वजा चिन्ह आपण ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे. आणि शेवटी इथलं चिन्ह अधिक आहे तेच घेऊया. 5m घन 5m घन अधिक हे किती आहे? म्हणजे अधिक लिहिलं इथं 5m घन गुणिले 3. तर याला गुणायचं. ही झाली पहिली स्टेप त्याच्यातली. आता याच्यातनं वजा 2 ने परत आता वजाने गुणताना मात्र चिन्ह बदलणार. पहिलं काही नाही म्हणजे अधिक आहे ते वजा होणार म्हणजे वजा 2 गुणिले किती येणार? m वर्ग. परत हे चिन्ह वजा आणि इथलंही वजा आहे. तर दोन्ही वजा वजा काय होणार? हे वजा आणि इथले वजा. वजा वजा अधिक होणार आणि 2 गुणिले किती करायचे? m. परत इथला वजा आहे आणि इथला अधिक आहे. तर वजा आणि अधिक काय येणार? वजा येणार आणि 2 गुणिले किती करणार? 3 करणार. ओके. तर हा तिथं काय करायचा? गुणाकार करायचा. तर मग प्रत्येक वेगवेगळा आहे तो गुणाकार करूया. इथला आता इथं फक्त संख्या आहे. इथं कुठं संख्या नाहीये. त्यामुळे 5 आहे तसं लिहूया. 5 इकडे संख्या नाहीये. मग आता m पाया समान आहे घातांकांची बेरीज. मग 3 आणि 2 किती येणार? तर 3 आणि 2 किती येणार? 5 येणार. परत वजा इथं सुद्धा फक्त संख्या आहे 5. इथं तिसरा घात आहे आणि इथं काही नाही म्हणजे पहिला म्हणजे 3 आणि 1 किती येणार? 4 म्हणजे 5 mचा चौथा घात. परत हा गुणाकार झाला
आता इथे मध्ये अधिक आहे तर अधिक लिहूया. हं. इथे इथे फक्त यम घन आहे आणि मग संख्या आहे. 5 गुणिले 3 किती येणार? 15 एम घन. हं. हे आलं आणि त्याच्यानंतर आता इथं पुढचा हा गुणाकार वजा 2 एम वर्ग परत हा गुणाकार हं, अधिक 2 एम फक्त जोडायचा एम त्याला आणि शेवटी इथे वजा आहे. वजा 2 गुणिले 3 किती येणार? 6. म्हणजे हे तुमचं उत्तर असणार त्याचं गुणाकाराचं. काय उत्तर असणार आहे त्याचं? 5 एमचा 5वा घात वजा 5 एमचा 4था घात अधिक 15 एम घन वजा 2 एम वर्ग अधिक 2 एम वजा 6 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. हवं तर कोटी लिहू शकता त्याची. सर्वात मोठा घातांक किती आहे? 5. कोटी त्याची 5 आहे. ओके. तर इथे आपला जो सराव संच आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह आहे, त्यातले 8 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. पुढचे प्रश्न ऑलरेडी त्याचा व्हिडिओ तयार केला. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.